हे गाणं ऐकलंय तुम्ही? आणि हे तर आपलं एव्हरग्रीन सॉन्ग आहे. या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे वसंत ऋतू. आता या वसंत ऋतूला ऋतूचा राजा असं म्हटलं आहे. यामध्ये निसर्ग बहरतो, झाडांना नवीन पालवी फुटते, फुलांना बहर येतो. नमस्कार, मी वैद्य सुवर्ण बुद्धिवंत. वेलकम टू द सिरीज ऑफ वसंत ऋतू. मागच्या काही दिवसांमध्ये क्लिनिकमध्ये काही ठराविक केसेस जास्त पाहायला मिळाल्या. त्यामध्ये गोवर कांद्यांचं प्रमाण जास्त होतं, काहींना कफाचे आजार होते, सर्दी, खोकला किंवा सुरू असलेल्या अस्थमाच्या केसेसमध्ये वेग येण्याचं प्रमाण वाढलं होतं. काही पेशंट्समध्ये नवीन स्किन डिसीजेस पाहायला मिळाले, तर काही स्किन डिसीज असलेल्या पेशंटमध्ये खाज येण्याचं प्रमाण पुष्कळ वाढलं. आता प्रत्येक रुग्णाच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न मात्र कॉमन होता की आता वातावरणात थंडावा नाहीये, मग सर्दी, खोकला किंवा स्किनचे आजार वाढण्याचं कारण काय? सध्या सुरू असलेल्या वसंत ऋतूमध्ये ऊन वाढायला सुरुवात झालेली आहे. मागच्या थंड ऋतूमध्ये पचायला जड किंवा कफ वाढेल असे काही पदार्थ खाण्यात आले, त्यामुळे शरीरामध्ये कफ वाढला. वसंतामध्ये असलेल्या सूर्याच्या उष्णतेमुळे शरीरात साठलेला कफ वितळायला सुरुवात होते, त्यामुळे पचनशक्ती मंद होते आणि त्यामुळे कफाचे आजार, स्किनचे आजार असे वाढायला सुरुवात होते.